नमस्कार मंडळी. तर चला सुरू करूया आपण कथेला. ती सकाळ इतर दिवसांसारखीच उजाडली होती, पण आज तिच्या छातीत काहीतरी जड दगड ठेवल्यासारखं वाटत होतं. आरती खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती. अंगणात लग्नाची लगबग सुरू होती. केळीचे खांब, रांगोळी, फुलांचे तोरण, हसणारी माणसं, सगळं होतं. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र हसू नव्हतं. आज तिचं लग्न होतं, पण हे तिच्या मनातलं लग्न नव्हतं. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ती ते पुसत होती. कारण आईला दिसायला नको होतं. आज रडायचं नाही. आईने कालच सांगितलं होतं, सासरी नशीब घेऊन जातेस. पण आरतीला माहित होतं, ती नशीब नाही तर स्वतःच मन गहाण ठेवून जात होती. आरतीचं मन अजूनही मागेच अडकलं होतं. कॉलेजच्या त्या दिवसात जिथे तिला प्रथम आदित्य भेटला होता. साधा, शांत, विचारशील. तो तिला पाहून हसला होता आणि त्या हसण्यात तिला स्वतःचं भविष्य दिसलं होतं. दोघंही एकमेकांना समजून घेणारी. कोणतेही मोठे शब्द नाहीत, पण छोट्या छोट्या कृतीत प्रेम होतं. पावसात एकत्र भिजणं, अभ्यासाच्या नोट्स शेअर करणं, आयुष्याबद्दल स्वप्न पाहणं. आपण लग्न करूया, आदित्य एकदा म्हणाला होता. तेव्हा आरती लाजली होती, पण नकार दिला नव्हता. कारण तिच्या मनातही तेच होतं. पण घरी सांगायची वेळ आली तेव्हा सगळं बदललं. वडिलांनी थेट नकार दिला. तो आपल्या जातीतला नाही, त्यांनी ठामपणे सांगितलं. आईनेही डोळ्यात पाणी आणून समाजाचं, नात्याचं, लोक काय म्हणतील याचं ओझं तिच्यावर टाकलं. आरतीने खूप विनवणी केली, रडली, समजावलं, पण कोणी ऐकलं नाही. प्रेमाने पोट भरत नाही, वडील म्हणाले. आम्ही जे ठरवू तेच योग्य. त्या दिवशी आरती पहिल्यांदा आतून तुटली. आदित्यने तिला साथ द्यायचा प्रयत्न केला. आपण लढू, तो म्हणाला. पण आरतीला तिच्या आई वडिलांचे अश्रू दिसत होते. तिला समाजाची भीती दाखवली जात होती. शेवटी थकून ती मूक झाली आणि त्या मूकपणातूनच आजच लग्न ठरलं. रोहनशी. चांगला मुलगा, स्थिर, नोकरी, प्रतिष्ठित कुटुंब सगळं होतं, पण प्रेम नव्हतं. आणि तिच्या मनाविरुद्ध लग्नाचं हेच सगळ्यात मोठं दुःख होतं. लग्नाची वेळ जवळ येत होती. मैत्रिणी सजवत होत्या, पण आरती आरशात स्वतःकडे पाहून ओळखू शकत नव्हती. लाल साडी, दागिने, मेहंदी, सगळं सुंदर होतं, पण डोळ्यातली चमक हरवली होती. तिला वाटत होतं, ही साडी तिच्या स्वप्नांवर घातलेली चादर आहे. प्रत्येक पावलांसोबत तिचं मन अजून मागे ओढलं जात होतं. मंडपात बसताना तिचे हात थरथरत होते. मंत्र सुरू होते. लोक हसत होते, पण तिच्या कानात फक्त एकच आवाज घुमत होता, आदित्यचा. तू खुश राहशील ना? त्याने शेवटच्या भेटीत विचारलं होतं. ती उत्तर देऊ शकली नव्हती. आजही नाही. रोहन तिच्या शेजारी बसला होता. तो शांत होता, थोडासा गोंधळलेला. त्यालाही कदाचित समजत होतं, हे लग्न तिच्या मनाविरुद्ध आहे. लग्न पार पडलं. आरती आता रोहनची पत्नी होती, पण मनाने अजूनही स्वतःचीच नव्हती. सासरी जाताना आईने तिला घट्ट मिठी मारली. सगळं ठीक होईल, आई म्हणाली. आरती फक्त मान हलवू शकली.
डोळ्यातून पाणी ओघळत होतं. डोळ्यातून पाणी ओघळत होतं. सासरी आयुष्य सुरू झालं. घर मोठं होतं. माणसं चांगली होती. पण आरती आतून रिकामी होती. ती प्रत्येक काम नीट करत होती. सगळ्यांशी नम्रपणे वागत होती. पण रात्री उशी ओलसर होत होती. रोहन हे सगळं पाहत होता. त्याने कधी जबरदस्ती केली नाही. तो तिला वेळ देत होता. पण आरतीच्या मनात अजूनही आदित्यच होता. एक दिवस रोहनने थेट विचारलं, तू खुश नाहीयेस का? आरती गप्प राहिली. मग पहिल्यांदाच ती रडली. मन मोकळं केलं. तिने सगळं सांगितलं. प्रेम, नकार, दबाव, मनाविरुद्ध लग्न. रोहन शांतपणे ऐकत होता. त्याच्या डोळ्यात राग नव्हता, फक्त वेदना होत्या. मला माहिती होतं, तो म्हणाला, पण समाजासाठी मी तुला स्वीकारलं. पण तुझं मन जिंकणं माझ्या हातात नाही. त्या दिवसानंतर दोघांचं नातं बदललं. ते नवरा बायकोसारखं नव्हतं, तर दोन जखमी माणसांसारखं होतं. हळूहळू आरतीला रोहनचा आदर वाटू लागला. तो तिच्या वेदना समजून घेत होता. तिच्या स्वप्नांना थांबवत नव्हता. आणि एक दिवस तिला जाणवलं, प्रेम जबरदस्तीने येत नाही, पण सन्मानातून उमलू शकतं. आदित्य अजूनही आठवत होता, पण वेदना आता बोचत नव्हत्या. ती हळूहळू वर्तमानात जगायला शिकत होती. मनाविरुद्ध लग्नाने तिचं आयुष्य बदललं होतं. तिला तोडलं होतं, पण तिला मजबूतही केलं होतं. ती आता स्वतःसाठी जगायला शिकत होती. कदाचित तिचं प्रेम अपूर्ण राहिलं, पण तिचं आयुष्य थांबलं नव्हतं. कारण काही लग्न मनाविरुद्ध असतात, पण आयुष्याला पुढे नेण्याची जबाबदारी तरीही आपलीच असते. आणि आरती ती जबाबदारी आता स्वीकारत होती. डोळ्यात थोडं दुःख, पण पावलात नवी ताकद घेऊन. कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका.